कल्पना, अगं बासुंदीसाठी दूध आटवायला ठेवायचं ना. हो आई, काढलंय. अप्पांच्या आवडीचा पदार्थ तर करायलाच हवा ना त्यांच्या वाढदिवशी. हो. आणि पुऱ्या आपण गरम गरम तळू जेवताना. हो चालेल. थालीपीठ पण अगदी खरपूस करते, अप्पांना आवडतात तशी. हो बाई, आज वाढदिवस म्हणजे यांचे सगळे लाड पुरवायला हवेत, नाही तर बोलून दाखवतील. त्यामुळे आज आपली कसोटीच आहे. अरे कल्पना, ते आप्पांनी आणलेला सदरा कुठे आहे ग? आज घालू का तो? श, मला काय विचारताय? घाला कुठलाही. हा अगं असं कसं? आज दिनविशेष, साक्षात आप्पा केतकरांचा वाढदिवस आहे. आज कसं त्यांना आवडणारं सगळं व्हायला पाहिजे. हो. सांग बाई त्याला, आप्पांचा लाडका मुलगा आहे तो. त्यांना जेवढं कौतुक नसेल ना तेवढं याला आहे. मग आहेच. पण काय रे, हा? एवढा मोठा झालास तरी अजून बायकोला विचारून कपडे घालतोस? अगं तसं नव्हे, तिला यातलं जास्त कळतं ना. हा, मला काय कळतंय कपड्यातलं? काय ग? कल्पना, नशीब लागतं बाई असा नवरा मिळायला. कपडे सुद्धा तुला विचारून घालतोय. ईश्वरा, काहीतरीच. नाही तर आमचे हे बायकोलाही काही बुद्धी दिली आहे देवानी, यावर विश्वासच नाहीये त्यांचा. जे काय आहे ते फक्त आपल्याकडे. अगं आई, आज आप्पांचा वाढदिवस आहे, आज तरी त्यांना बोलू नको. तोंडावर बोलायची हिंमत कुठे आहे? तोंडावर फक्त गोडच बोलायचं. काय हो आई तुम्ही? कल्पना, ती सदऱ्याला लावतात ना ती बटणं, ती चमचमती, ती कुठे ठेवलीत? मला आठवत देशील का? काय हो देते. चला हा. आई बघा जरा. हो. हा. चला. गेल्या वेळेला ठेवली होती कुठे? हो कपाटातच असतील. झाली का ग सगळी बाहेरची तयारी? हो होईल थोड्या वेळात. काय ग, नचिकेत कुठे? अगं काल रात्री खूप वेळ जागा होता. आप्पांच्या वाढदिवसाला काय काय करायचं याची तयारी करत बसला होता. काय ग, जागरण झालं नाही ना बिचाऱ्याला? आणि तू जागली नाहीस ना? नाही तर त्याच्या खिडकीत तो आणि तुझ्या खिडकीत तू. ग काय ग आजी, तू पण ना बघ, तुझ्या नादात विसरले. काय? पुरी घ्यायला आले होते, काम करते आता बाकीची. त्याचा विचार करत होती. हा, विसरली. Tell me, Said. Just look at me and tell me. किती बेबीज पाहिजे मला? 2, 3. Good. 4. साई, हॅलो साई, गुड मॉर्निंग. कादंबरी, अगं नचिकेत भ्रमणध्वनी सोडून कुठे गेलाय? नो नो, ही इज हिअर बट ही इज फास्ट अस्लीप. खूप गाढ झोपलाय, म्हणजे फोन व्हायब्रेट होत होता तरी जाग नाही आली त्याला. मला तर काल म्हणाला होता की आप्पांचा वाढदिवस आहे, म्हणजे आपण छान काय काय तयारी करूया, आणि अजून झोपलाय. कधी होणार आहे सगळी तयारी काय माहिती. ए कादंबरी, त्याला उठव ना. युअर राईट ऍक्च्युली. वेट, मी उठवते त्याला. वेट. नाक, अरे साई इज कॉलिंग यू. नाक, हॅलो साई, ही इज नॉट वेकिंग अप. वेट अ मिनिट, यू होल्ड ऑन. आय नो हाऊ टू वेक हिम. एक मिनिट, होल्ड कर. What are you doing? Rise and shine. Rise and shine my foot. Heart attack आला असता मला. हार्ट अटॅक करून आठवलं. युअर स्वीट हार्ट, आय मीन साई कॉलिंग. हॅलो. अरे ए नचिकेत, काल तर मला म्हणालास ना तू की आप्पांचा वाढदिवस आहे, आपण छान तयारी करूयात. अजून झोपलास? कधी होणार सगळी तयारी? आणि नचिकेत, आप्पांना त्यांच्या खोलीतून खाली यायच्यात सगळी तयारी झाली पाहिजे आपली. आय नो रिअली सॉरी. मी ते लास्ट नाईट सगळं तयारी करत बसलो आणि खूप साऱ्या लोकांना खूप गोष्टी एक्सप्लेन करायच्या होत्या. आय स्लेप्ट at 4 in the morning. आय एम रिअली सॉरी, लेट झाला उठायला. अरे ठीक आहे रे, क्षमा काय मागतोयस नचिकेत. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की आपली सगळी तयारी वेळेत झाली पाहिजे. डोंट वरी. तू एक काम कर. काय? आपण ना खाली येऊ देऊ नको. ओके, आय विल बी देअर इन फ्यू मिनिट्स. हो चालेल. हां हां.
कॅडी, काल आपण ऑर्डर केलं होतं ते सामान वेन आर दे कमिंग? अरे ते माइट बी रेडी, म्हणजे ते कधी येतील अप्पांच्या घरी. यू गो अँड गेट रेडी. या व्हॉट अ क्रीचर. बी क्विक, हरी. चला ना. सई काय बोलतेस तू? मला नाही जमणार. बाबा जमणार तुम्हाला, नक्की जमणार. चला ना बाबा, तुम्हाला जमवावंच लागेल हे सगळं. नाही, त्यापेक्षा मी गुहेच्या वाघात जाईल. काय वाघाच्या गुहेत जाईल. बाबा काय बोलताय तुम्ही? हे बघा, मी तुम्हाला सांगते, आज आप्पांना तुम्हाला त्यांच्याच खोलीत गुंतवून ठेवायचं. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत चला. अगं नाही, अगं पण मी कसं सांगणार त्यांना? आणि आप्पा माझं ऐकतील आणि आजच्या दिवशी ते रागवले तर? नाही मी चालू. बाबा तुम्ही वाटेल ते करा, मला नाही माहिती, पण आप्पांना त्यांच्याच खोलीत गुंतवून ठेवा. मी तुम्हाला आवाज देते तेव्हाच त्यांना खाली घेऊन या. चला चला चला. अरे 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आप्पा. धन्यवाद प्रसन्ना. अरे 75 म्हणजे एक नवा ज्ञान प्रकाश. संपूर्ण आयुष्याकडे अत्यंत तटस्थपणे पाहण्याची एक शक्ती निर्माण होते. कुठल्याही परिस्थितीत शांत कसं राहायचं याचं आकलन वाढतं. हो आप्पा. आणि हे सगळं आज माझ्यात आल्याचं मला जाणवतंय बरं का. हो आप्पा, म्हणजे काय आम्ही सगळे पाहतोय ना. अहो तुम्ही अक्षरशः आत्मसात केलंयत आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे बरं का. हो वा 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 वा. आप्पा नको ही चालेल. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे ना. अरे हो. चल निघूया आता आपण. कुठे? अरे कुठे काय? खाली. कशाला? अरे औक्षणासाठी सगळे वाट बघत असतील ना. चल चल. हो थांबा आप्पा. थांबू? अरे थांबला तो संपला. थांबायचं नाही आता. चल. नाही आप्पा, मी ते पंचांग बघितलंय. वाईट काळ सुरू आहे. वाईट काळ? आता बरोबर 15 मिनिटांनी 15 मिनिटांनी या खोलीच्या बाहेर पाऊल ठेवायचंय. शुभ काळ सुरू झाल्यावर. तोपर्यंत इथेच थांबा, मी देवाचं नामस्मरण करतो. आज अचानक पंचांग बघायचं तुझा कसं काय म्हणत आलं? सईनी सगळा घोळ घालून ठेवला. काय? सईनी घोळ घातला म्हणजे सईनी सांगितलं ना पंचांग बघायला, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. म्हणून तुम्ही काम करा, तुम्ही इथेच बसा, मी नामस्मरण करतो. तुम्ही बसा बघू इकडे. अरे 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 बसा. अरे 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 थांब 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 थांब. हळू 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 हळू. सोड सोड. झालं सगळं रेडी? काय रेडी? फ्लॉवर पेटल्स रेडी करायचे होते. अगं बाई ईश्वरा, त्या बासुंदीच्या नादात मी ते करायलाच विसरले. आत्ता करते. आले. काय नचिकेत, हे बघ आपले 75 दिवे तयार आहेत. ग्रेट, ऍटलीस्ट हे तरी रेडी आहे. कल्पना काकू ते फ्लॉवर पेटल्स रेडी करायला विसरले. आणि त्यात काय एवढं, आत्ता होतील, मी मदत करते. मानसी काकू ते फ्लॉवर पेटल्स ते रेडी करतील, तुम्ही ते रांगोळी. हा रांगोळी ते रेडी कर. आत्ता काढते. हा. हाय काय गार्डन आहे अशी काय इकडे तिकडे फिरते. गो हेल्प फॉर कल्पना काकूला. ओके. हा? छान दिसते. सगळ्यांना सगळ्यांची कामं वाटून दिली का नचिकेत तू? हो दिली, पण तुला राहिलंय ना काय ते ऑप्शनचं ताट. औक्षण म्हणायचंय का तुला? तुला कळलं ना. हा. कर हो रेडी. करते. हे बघा, या घड्याळाप्रमाणे शेवटची 2-3 मिनिटच बाकी आहेत. हा ती झाली, हाक आली का लगेच निघायचं आपण. हाक? कोणाची हाक? कोणाची हाक? हा
घड्याळाची हा गप्पा घड्याळाने सांगितलं वेळ झाली का आपण लगेच निघायचं. बर पण प्रसन्न मी इथे जास्त वेळ बसू शकत नाही बरं का. हो हो आप्पा या बसा इथे थोडा वेळ बसा शांतपणे. हा मी हा गेलो आणि हा आलो. हा हे घ्या हे धरून ठेवा. हे काटे हल्ले तरी तुम्ही हलू नका. हा होत आली ना सगळी तयारी. किती गोड दिसताय तुम्ही आई. अगं काहीतरीच काय, आज यांची 75 आहे ना, म्हणून म्हटलं जरा पारंपरिक वेशात तयार व्हावं, म्हणजे तरी थोडी खुश होईल स्वारी. बरं केलं. पण आज ना तुमची अगदी दृष्ट काढायला हवी. अगं ते राहू दे, पण आवर पटापट, नाही तर आत्ता उत्सव मूर्ती येतील. हो बाई ईश्वरा, होईलच आता आई. सई झाली ना ग औक्षणाची तयारी. हो आजी, सगळी तयारी होत आली आहे. देवकी तू टेन्शन घेऊ नको, आप्पा एकदम खुश होणार आहे. तसंच होऊ दे बाई. झाली का तयारी. आप्पा संतापले तिकडे, खोलीत थांबायला तयार नाहीये. ईश्वरा होतच आहे, म्हणजे झालीच आहे. अरे काही नाही रे, या पाकळ्या फक्त घालून व्हायच्यात, होतीलच आता. हा मग ठीक आहे लवकर हो करा. हो लगेच करते. साई हे ओके आहे ना. हो हो ठीक आहे एकदम. ना? हो हो चलो रेडी. हो हो. चल. So everything's ready? Yeah, and I'm really excited. I mean, Indian birthday celebrate होताना मी पहिल्यांदाच बघणार आहे. साई बोला बाप्पांना. हा बाबा, घेऊन या आपण आता. घ्या घ्या आई, घ्या. इथे इथे इथे. पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आप्पा. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. हॅपी बर्थडे टू यू. चला चला औक्षण करून घेऊया. चला चला चला. आप्पा आज तुमचा 75th बर्थडे आहे ना, म्हणून तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आम्ही 75 दिव्यांनी तुम्हाला ओवाळणार आहे. आणि आप्पा एक अजून एक सरप्राईज आहे. काय. एक मिनिट. एवढी पुस्तकं कशासाठी. ही 75 बुक्स आहेत आप्पा, आणि हे सगळे तुमचे फेवरेट बुक्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, भगवद्गीता पण आहे. आता याच्यावर तुम्ही साईन करा आणि मग आपण हे सगळे बुक्स ऑर्फनेजच्या लायब्ररीमध्ये डोनेट करू. म्हणजे अनाथाश्रमातल्या पुस्तकालयाला हे दान करायचंय असं तुला म्हणायचंय ना. हा 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 हा. वा, अतिशय छान अशी संकल्पना आहे ही. ज्ञानदानासारखं दुसरं उत्तम दान नाही. ठीक आहे, आणा लवकर ती पुस्तकं इकडे, मी लगेच स्वाक्षऱ्या करून टाकतो. नाही नाही आप्पा, हे नंतर केलं तरी चालेल, नॉट अ प्रॉब्लेम. अँड आप्पा हा अजून एक छोटासा प्रोग्राम बाकी आहे अजून. आता काय. आपल्याकडे 75 प्लांट्स पण आहेत. एक प्लांट तुम्ही इथे बाहेर गार्डन मध्ये लावा, बाकीचे आपण सोसायटीमध्ये डोनेट करू. वा वा वा, तर ही संकल्पना देखील उत्तम आहे.
चला मग आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम आधी उरकूया. चला. खरं म्हणजे हे तुम्ही जे काही सगळं केलत ना ते खूप केलत. आता इतकं सगळं केल्यानंतर मला भेटवस्तू वगैरे काही नको आहेत बरं का. असं कसं आप्पा? भेट वस्तूशिवाय आपण कधी वाढदिवस साजरा केलाय का? कल्पना जरा. अगं बाई हो. अहो आत्ताच कशाला उघडताय? नंतर बघा ना काय ते. बरं ठीक आहे, नंतर बघू. सई बाळा, हा द्या आप्पा. नचिकेत आणि कादंबरी आज जेवूनच जा. हा आज आम्ही बासुंदी केली आहे. कादंबरीला सुद्धा घरगुती जेवता येईल आज. हो हो मला चालेल. नमस्कार. अरे कर्णिक, अरे या ना, या या या. सध्याच्या परिस्थितीमुळे कोणाला यायला जमले नाही. तरी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आप्पा. धन्यवाद. सई बाळा, वा छान. एवढी पुस्तकं, वाढदिवसाची भेट वाटतं. हो, ही सगळी पुस्तकं आम्ही दान करणार आहोत. खूप सुंदर कल्पना आहे. आप्पा म्हणजे नेहमी काहीतरी वेगळंच करत असतात. अहो ही यांची कल्पना नाहीये, नचिकेतची आहे. देवकी राहू दे. अहो काही महत्वाचं असलं तर घ्या ना भ्रमणध्वनी. तसं नाही, आज मुलीला बघण्याचा कार्यक्रम आहे, तो सुद्धा ऑनलाईन. म्हणून बायको सारखी सारखी फोन करते. ऑनलाईन मुलीला बघण्याचा कार्यक्रम? हो, मुलगा US ला राहतो ना. ईश्वरा, अहो ईश्वराच्या कृपेनेच जमलंय लग्न. कारण माझ्या मुलीला ग्रीन कार्ड होल्डर मुलगाच हवा होता. मुलगा खूप चांगला आहे. अगदी ह्या नचिकेत देशपांडे सारखा स्वभाव आहे त्याचा. असरा, शांत, प्रेमळ, मनमिळाऊ. चला निघतो मी, नाहीतर परत फोन यायचा बायकोचा. येतो आप्पा. ही परदेशी लोक एक दिवस उद्ध्वस्त करणार आहेत इथल्या लोकांना. काय तर म्हणे अमेरिकेचाच मुलगा हवा होता. या कांगारू सारखा आहे. म्हणजे त्यांना खूपच आनंद झाला त्याचा. कोणते गुण या कांगारू मध्ये बघितले तेच कळत नाही मला. अहो किमान आज तरी. तुम्ही गप्प बसाओ. धड भाषा येत नाही, आपल्या संस्कृतीची तोंडओळखही नाही, भारतीय साहित्य संगीत याचा काहीही संबंध नाही. परदेशात जन्माला आलेला नुसता नावाचा देशपांडे आहे हा. मी तर म्हणतो अशा कांगारू सारख्या मुलाला मुलगी देण्यापेक्षा अविवाहितच ठेवावं मुलींना. स्वदेशीचं महत्व या जन्मात तरी कळणार आहे का याला? याला अभिमान आहे आपल्या देशाबद्दल? कसा असेल? हे तर कांगारू. कोणती भारतीय मुलगी या उडान टप्पू मुलाशी लग्न करायला तयार होईल? झाली आहे तयार. हा? येस, एक इंडियन मुलगीच झाली आहे तयार नॅकशी लग्न करायला. आणि हो, ती इथे इंडियामध्येच राहते.